अरे अवधूत तुम्ही काय ना तुम्ही आमच्याकडे ती असं मराठी खूप गोड आहे ते. गोड, भयंकर गोड. नाचायचं अवधूत तुम्ही काय घाबरते, तुम्ही कशाला घाबरते, नाचायचं तुम्हाला येतं, गणपती डान्स येतो तसं नाचा तुम्ही. मराठीमध्ये अल्बम रिलीज पुन्हा एकदा डू यू थिंक की एकविरा म्युझिकच्या मुळे ऍक्च्युली हे पुन्हा एकदा हा वेव येणार आहे? असं मी काय म्हणू शकत नाही. म्हणजे आपणच स्वतःचं कौतुक येणार आहे. आता बोला. वेल मी स्वतः जर का अल्बम नाही केलं तर कसं योग्य ठरेल, कारण मी माझी सुरुवातच अल्बमनी. फर्स्ट वॉज ऐका दाजीबा अल्बम, मेरी मधुबाला अल्बम, जय जय महाराष्ट्र अल्बम, आना दोबारा अल्बम. सो हे सगळे अल्बम होते. नंतर ट्रेंड बदलला, मग आम्ही फिल्म्सकडे वळलो, मार्केटही बदललं. सो वेन इंटरनॅशनली वी कॉल इट इंडिपेंडंट म्युझिक, नॉट अल्बम एनिमोर. सो सिंगल्स बट इट्स इंडिपेंडंट म्युझिक, इंडी म्युझिक. सो इंडिपेंडंट म्युझिक जर का येतं आहे तर मी का त्याची संधी सोडू. सो मी अल्बम्स करायला सुरुवात केली. आणि अल्बम्समध्ये कसं असतं की गाणं पहिलं असतं. माझ्या प्रोमोजमध्ये पण तुम्हाला अरेंजरचं नाव दिसतं, म्युझिक प्रोड्युसर्सचं नाव दिसतं. सो गाना बेस आहे, उसके बाद में उसके लिए व्हिडिओ बनता है. फिल्म्समध्ये कसं असतं, फिल्म आधी, मग सिच्युएशन, मग त्याच्यावरचं गाणं, मग त्याचे शब्द, आणि मग संगीतकार, मग गायक. इथे उलटा आहे प्रवास सगळा. सो आम्हाला त्या इंडिपेंडंट म्युझिकची मजा घ्यायला आपण हे करतोय. तू आता ऐका दाजीबा म्हणालास, जितकी लोक सोशल मीडियावर अवधूत गुप्तेला फॉलो करतात, तुम्ही ते रील बघितलं असेल, त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. एक महाकोलॅब रील झालेला आहे ज्यामध्ये थ्रोबॅक आहे, नॉस्टॅल्जिया आहे. पुन्हा एकदा आम्हाला असं व्हिज्युअलाइज होतं की आत्ता जर असतं एका दाजीबा रिशूट केलं तर साधारण कसं असतं. प्लीज मला सांग की एक अल्बम जो तू त्यावेळेला केलेला, जो तू म्हणतोस की तुझा पहिला अल्बम होता, इतका एव्हरग्रीन कसा राहिला यार? थँक्यू. आता काय ईश्वर. पण जेन्युइनली जेव्हा तू बनवत होतास तो अल्बम, इन युअर वाईल्डेस्ट ड्रीम्स असं वाटलेलं? नाही, असं काय आपण ठरवून करत नाही ना. बघ आता त्या अल्बममध्ये 8 गाणी होती, बाकीची 6 सांगायला सांगितलं तुला पण लक्षात नसतं. एक कुसुमिता होतं, एक असं होतं कुसुमिता. आय रिमेंबर. थँक्यू. सो प्रत्येक गाणं मला असं वाटतं मुलासारखं असतं, तहान्या मुलासारखं, आणि आपलं नशीब बरोबर घेऊन येतं. आणि संगीतकार, कवी, गायक मंडळी जी असतात ती त्याचे जन्मदाते असतात. त्यांचं प्रत्येक गाण्यावरती प्रत्येक मुलासारखंच प्रेम असतं. सो प्रत्येक गाणं असं टिकावं, प्रत्येक गाणं मोठं व्हावं असं इच्छा असते. काही होतात, काही नाही होत. सो आई एकविरेची कृपा आहे की हे गाणं इतकं टिकलं, लोकांना आनंद देतं आहे. पण त्या रीलची गंमत म्हणजे, आता मला रेडिओवर सांगायला हरकत नाही, गंमत एकदम आतली गोष्ट सांगतो. एक तर इशिता, मी, वैशाली, मिलिंद, आम्ही 4 जण मधल्या म्हणजे 21 वर्षामध्ये एकदाही एकत्र भेटलो नाही. 4 मिळून एकत्र, 4 जण आफ्टर दॅट शूट. ओके. आणि इशितानी मला बोलवलं आणि फोन केला, अरे अवधूत तुम्ही काय ना तुम्ही आमच्याकडे, ती असं मराठी खूप गोड आहे ते. गोड, भयंकर गोड. तर आपण ते सेलिब्रेटच आपण केलं नाही ना, ते मग सेलिब्रेट करायला पाहिजे आपण. मी वैशाली म्हटलं, अगं तिने आपल्याला डिनरला बोलवलंय. तर वैशाली म्हणली, डिनर? दुपारी डिनर नाही, तिने दुपारी बोलवलंय. म्हटलं नाही का वैशाली, असं सगळं चर्चा झाली. आणि मग मी गेलो, बघितलं तर आपल्याला डिनर बिनर काय नाही, आपल्याला ते रील करायचं आहे. आय वॉज, आई शपथ, मी तर कधी रील करत नाही, हे काय. आणि मग मी ते नाचायला वगैरे, मला इतकं ऑकवर्ड. नाचायचं अवधूत तुम्ही काय घाबरते, तुम्ही कशाला घाबरते, नाचायचं तुम्हाला येतं, गणपती डान्स येतो तसं नाचा तुम्ही. आणि मी आणि मिलिंदला पण एकदम टेन्शन मध्ये. ते पण मिलिंद म्हणते, काय कसं नाचूया अवधूत. म्हटलं अरे असं तसं. म्हटलं आपण डोळे बंद करायचे, नाचायचं. पण ते किती फन झालंय रील, खूपच मजा आली ते बघून.